जालना लोकसभा मतमोजणीला आता काही तास शिल्लक राहिलेले आहेत. आपण बघू शकता की मी सध्या MIDC परिसरातील सरस्वती ऑटो प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी जे आहे उद्या सकाळी 8 वाजता या ठिकाणी मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. आपण बघू शकता की लोकसभा मतदारसंघासाठी जे आहेत एकूण 14 प्रत्येकी विधानसभेसाठी 14 टेबल असे एकूण 84 टेबलची जी आहेत या ठिकाणी मतमोजणीसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि याच ठिकाणी जे आहे प्रत्यक्ष सकाळी 7 वाजता जे आहे ते स्ट्रॉंग रूम उघडण्यात येणार आहे. एकूण जर पाहिलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये 13,61,226 जे आहे मतदानाने आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तर पोस्टल मतदान जे आहे ते एकूण 6,238 जे आहे ते पोस्टल मतदान झालेलं आहे. त्यामुळे ही मतदानाची प्रक्रिया जी आहे ती उद्या सकाळी जे आहे या ठिकाणी 7 वाजता सुरुवात होणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी पोलिसांचा जे आहे मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या मतमोजणीला जे आहे केवळ काही तास शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे आता उमेदवारांचे भवितव्य जे आहे ते 26 उमेदवारांचे भवितव्य 13 जून रोजी जे आहे मतदान पेटीमध्ये बंद झालेलं होतं. एकूण टक्केवारी जी आहे 69.18% जे आहे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे. त्यामुळं आता जे रावसाहेब दानवे महायुतीचे तर आघाडीचे कल्याण काळे जे आहेत यांच्यामध्ये चुरस असणार आहे. त्यामुळं कोण बाजी मारणार हे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं असून हे 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. जालन्याहून गणेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज.